लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीच्या वतीने प्राध्यापक संजय मंडलिक यांनी तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। कोणतीही शक्तीप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने दोघांनीही अर्ज दाखल केले। अर्ज दाखल झाल्याने आजपासून या मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे। शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आणि नेते सकाळी राजलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे एकत्र आले। संजय मंडलिक यांच्या सोबतच महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, महेश जाधव, संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी पायी चालत येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला। मंडलिकांची ही निवडणूक आता जनतेच्याच हाती घेतली आहे। शिवसेना भाजप आमदारांचा मलाच पाठिंबा आहे, जनभावना माझ्या बाजूनेच असल्याने विजय माझाच आहे, असं उमेदवार संजय मंडलिक यांनी सांगितलं। भरावा ही आमची कल्पना होती, पण यामध्ये पदाधिकारी आमदारांच्या बरोबर, माजी आमदारांच्या बरोबर सर्व जनताही उत्स्फूर्तपणे सामील झाली। त्यामुळे ही निवडणूक खरं म्हणलं तर जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। या पद्धतीचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि म्हणून या निवडणुकीमध्ये नरेंद्रभाई मोदींचे हात बळकट करणं आणि त्यासाठी धनुष्यबाणावर बटन दाबणं हे आवाहन मी लोकांना केलं। लोकांनी ते उत्स्फूर्तपणे पेल्याचं आज दिसून आलं। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार उपस्थित होते। आज दुपारी खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार राजू शेट्टींच्या बरोबरच काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष PN पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार KP पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, अरुंधती महाडिक तसंच काही नगरसेवकांसोबत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी सर्वसामान्य जनतेतून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे विजय निश्चित आहे, असं प्रतिपादन केलं। या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। गेल्या 5 वर्षामध्ये जे काम आपण लोकसभेच्या माध्यमातून करू शकतो, जवळजवळ 7,500-8,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी आणू शकतो। देशामध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करण्याची संधी मला लोकसभेमध्ये मिळाली। हे सगळं काम आणि कार्य गेले 5 वर्ष कोल्हापूरवर पाहत आहेत आणि याच कामाची शेजारी घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे। मला विश्वास आहे कोल्हापूरचे लोक सुज्ञ आहेत, जागरूक आहेत, चांगल्या पद्धतीने काम करणारे आणि कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागं कायम कोल्हापूर राहिलेले आहेत आणि याही निवडणुकीमध्ये मला